म्हणजे जगातला कुठलाही मोठा लेखक जरी तुम्ही शोधून पाहिला थोडासा, तर तो त्याच्या लेखनाच्या प्रवासाच्या टप्प्यावर सर्वात पहिल्यांदा जर काय लिहिण्याचा प्रयत्न करत असेल तर तो सगळ्यात पहिल्यांदा लिहिण्याचा कविता लिहिण्याचा प्रयत्न. म्हणजे तुम्ही मोठ्या मोठ्या लेखकांच्या मुलाखती ऐकल्या, त्यांची मनोगत वाचले तर तुमच्या लक्षात येईल की जगातला लिहिणारा प्रत्येक माणूस पहिल्यांदा कविताच लिहितो. आता कविता का लिहितो आहे की नाही? आता बऱ्याच जणांना असं वाटतं की कविता ही छोटी असते आणि लिहायला सोपी असते आहे की नाही, असं वाटतं म्हणजे पहिल्यांदा कुणालाही तसंच वाटतं. परंतु साहित्यातला सर्वात अवघड प्रकार लिहिण्यासाठी जर कुठला असेल तर तो कविता असेल, असं माझा अनुभव आहे, किंवा अनेक कवींनी तो अनुभव याआधी व्यक्त केलेला आहे. पण निर्मितीची, कवितेची म्हणा किंवा ओव्हरऑल एकूणच निर्मितीची जी प्रक्रिया आहे ना ती फार मजेशीर असते. म्हणजे लिहिणारा कुठलाही सर्वात आधी तो स्वतःसाठी लिहित असतो आणि नंतर ते इतरांचं होऊन जातं. आता जर स्वतःसाठी तो लिहित असेल तर ही निर्मितीची जी प्रक्रिया आहे ना ही मी जे म्हणालो की गमतीची आहे आणि आनंददायी आहे. आनंददायी याच्यासाठी आहे की जेव्हा आपण काहीतरी निर्माण करत असतो, निर्मिती सृजनाचं काम करत असतो, त्यावेळेस आपण त्या सृजनातून स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो. ते आपण आधी लिहित असताना किंवा साहित्य निर्मिती होत असताना असे 5-50 लोक आपण आजूबाजूला बसून आता बसा माझ्या आजूबाजूला आणि आता एक छान अशी निर्मिती चालू आहे असं आपण करत नसतो. ती एकांतामध्ये चालणारी प्रक्रिया आहे. तो एकटा व्यक्ती कल्पनेशी, त्या अनुभवांशी, त्या सगळ्या गोष्टींशी तो जी काही त्याची झटापट चालू असते आणि त्यातून त्याची काहीतरी शोधण्याचा एक प्रयत्न असतो त्याचा. आता हा शोध काय असतो, हा त्याच्या त्या निर्माण करणाऱ्याच्या पातळीवरचा तो शोध असतो. पण शोधाची गोष्ट असते निर्मिती, साहित्य सृजन हे एक शोध असतो. कशाचा शोध असतो? स्वतःचा शोध असतो, या आपल्या अवतारभोवतालचा शोध असतो, या विश्वाचा शोध असतो की हे विश्व, या विश्वामध्ये असलेल्या अनेक गोष्टी ज्या आपल्या मनामध्ये कुतूहल निर्माण करत असतात, जिज्ञासा निर्माण करत असतात आणि त्याच्या पाठीमागे जे काही दडलेलं आहे ते शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपलं अस्तित्व काय आहे, आपल्या अस्तित्वाला शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि या शोधाच्या पातळीवर आपण स्वतःला शोधत जातो, खोदत जातो आणि कधीतरी आपणच आपल्याला सापडतो. निर्मितीची प्रक्रिया, निर्मिती ही जगासाठी नंतर असते, निर्मिती ही आपल्यासाठी सर्वप्रथम असते आणि ती आपला शोध ज्या दिवशी संपलेला असतो त्या दिवशी आपण ते दुसऱ्याच्या हातात देऊन टाकलेलं असतं. म्हणजे कविता जेव्हा लिहितो आपण, आता कविता लिहिल्या जाते कशी मध्ये कवितेच्या संदर्भात खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे संत तुकाराम म्हणतात की करीतो कवित्व म्हणे म्हणजे कोणी नवे माझी वाणी पदवीची, आपल्या युक्तीचा नवे हा मला विश्वभर बोलवितो. म्हणजे मी काय करतोय, मी बोलत नाहीये, मला कुणीतरी तो सांगतोय. तर ही मध्ययुगीन निर्मितीच्या म्हणजे साहित्य निर्माण कसं होतं, कोण लिहितं किंवा कशा पद्धतीने येतं या संदर्भातली ती तुकारामांनी सांगितलेली पुस्तकं आहे. किंवा रेवंत टिळकांनी सांगितलं की कुठून येते कवीला ही स्फूर्ती वगैरे वगैरे, त्याच्या पाठीमागे कुणीतरी धरता आहे वगैरे अशा पद्धतीची ती मांडते. परंतु खरंच कविता काय असते? आपण जेव्हा कवितेच्या निर्मितीच्या शोधात सुरू पाहतो ती कविता काय असते, कशासाठी कविता लिहितो माणूस, किंवा नेमकी कविता कशाला म्हणायची? कवितेच्या अनेक व्याख्या सांगितलेल्या. वाक्यम रसात्मकम काव्यम, म्हणजे रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य, अशी एक व्याख्या आम्ही म्हणजे संस्कृत किंवा प्राकृत मध्ययुगातली ती व्याख्या सांगतो. त्याच्यानंतर आम्ही सांगतो आधुनिक काळामध्ये शिकवताना आम्हाला सांगतात की छंदबद्ध लययुक्त अशा काहीतरी ओळी म्हणजे कविता, त्याच्यामध्ये नाद आहे, ताल आहे, लय आहे, भाव आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण खरंच कविता काय असते अजूनही हा प्रश्न निरुत्तरितच राहतो. कविता नावाचं रसायन हे काय आहे? आमची पहिल्या बाई, अतिशय शाळेतनं गेलेली बाई कवितेची व्याख्या करते की अरे घरोटा घरोटा तुझ्या तुन पडे पिठी,
तसं तसं माझं गाणं पोटातून येते उपटी. मला वाटतं याच्यासारखी सोपी सहज कवितेची व्याख्या जगात कुणी केलेली नसेल.